हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी शिमला मिरचीची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। या पद्धतीने बनवली शिमला मिरचीची तर तुम्ही एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाणार। एकदम मस्त टेस्टी अशी कमी साहित्यात आणि मस्त अशी आपण शिमला मिरचीची सुकी भाजी बनवलेली आहे। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही शिमला मिरचीची सुकी भाजी करून बघा। तुमची पण भाजी छानच होणार। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 4 ते 5 मीडियम साईजच्या इथे शिमला मिरची घेतलेले आहेत। आता या बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्यामधून कट करून घ्यायचं आहे। मी आता या पद्धतीने कट करून घेते। यामध्ये काही बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शिमला मिरची कट करून घेऊ शकता। मी मधून कट करून घेते बघा या पद्धतीने। आता सगळ्या मी शिमला मिरची या पद्धतीने कट करून घेते। मीडियम साईजच्या घ्यायच्या बघा या पद्धतीने। त्यातल्या मी बिया पण काढून घेते बघा। सगळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। आता या पद्धतीने कट करून घ्यायच्या, बाजूला ठेवून देऊया। आता मी वाटण बनवून घेतलेलं आहे। थोडंसं सुकं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या असं मी वाटण बनवून घेतलेलं आहे। त्यासाठी मी ते लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवून घेणार आहे। सुरुवातीला आपल्याला शिमला मिरची 2 चमचे तेल घालायचं कढईमध्ये आणि अशी ही मिरची भाजून घ्यायची। सुरुवातीला परतून घ्यायची 3 ते 4 मिनिटं, म्हणजे छान टेस्ट लागते भाजीला बघा। सुरुवातीला तेल घालून या पद्धतीने मी भाजून घेतलेली आहे मिरची। आता ही काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण याला फोडणी देऊन घ्यायची आहे बघा। मस्त अशी डाग पडेपर्यंत मी मिरची भाजून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं मी तेल घालून घेते आणि तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहे। थोडीशी एक पळीभर मी तेल घातले। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घ्यायचे, थोडेसे मोहरी घालायचं आणि हे छान फुललं की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघा कांदा थोडासा परतला की त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून, ती घालून घ्यायची आणि 1 मिनिट कढीपत्ता परतून घ्यायचा यामध्ये। इथे बघा कढीपत्ता पण यासोबत मी परतून घेतलेला आहे। कांदा पण चांगला परतलेला आहे। आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे सुकं खोबरं वाटण घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। इथे बघा वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं वाटण कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचं। हे सगळं मी परतून घेतलेलं आहे बघू शकता। आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते आणि त्यामध्ये घरगुती आपलं लाल तिखट असतं ते 1 चमचा मी घालून घेते। आता तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घाला। हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला मी शिजवून घेते। पाणी घातलेलं आहे, छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना। यामध्ये जी मिरची आपण भाजून घेतलेली आहे ती घालून घ्यायची, 2 मिनिटं परतून घ्यायची मसाल्यांमध्ये। इथे बघा सगळी मिरची मी भाजलेली घालून घेतलेली आहे। 2 मिनिटं मसाल्यांमध्ये परतून घेते या पद्धतीने आणि नंतर तुम्हाला जशी भाजी बनवायची असेल तसं यामध्ये पाणी घाला। मी शिजण्यापुरतं यामध्ये पाणी घालून घेते। सुरुवातीला मिरची भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण पाणी घालून शिजवून घेणार आहे। मसाल्यांसोबत मी 2 मिनिटं ही मिरची परतून घेतलेली आहे। इथे बघा थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते शिजण्यापुरतं आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची। भरपूर अशी मी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घालून मी परतून घेते 1 मिनिटं। चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारी मिरची नक्की बनवून बघा, तुमची पण भाजी छानच होणार। मी इथे थोडंसं पाणी घालते बघा, शिजण्यापुरतं थोडंसं मीठ घालून घेते। आपण सुरुवातीला मिरची परतून घेतल्यामुळे 5 मिनिटात छान अशी शिजली जाते, जास्त वेळ लागत नाही। चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालायचं। मीठ घालून मिक्स करायचं सुरुवातीला। इथे बघा मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालून घेते। मी इथे 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट घाला। मिक्स करून घ्यायचं कूट घालून आणि झाकण ठेवून ही आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे मिरची। इथे बघा कूट घालून मी चांगलं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं याला शिजवून घ्यायचं। पण आधीमध्ये तुम्ही खाली वर करून घ्या कारण खाली लागू शकतं। इथे
5 मिनटं झाकण ठेवायचं. नादेमध्ये पण चांगलं खालीवर करून हलवून घ्यायचं. इथे बघा 5 ते 7 मिनटानंतर मी 1 ते 2 वेळा याला मध्ये हलवून घेतलं होतं. बघा भाजी बघू शकताय आपली चांगली तयार झालेली आहे. बघा मस्त सुकी भाजी बनते झटपट आणि छान. थोडीशी वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते, असेल तर घाला. इथे बघा भाजी आपली छान तयार झालेली आहे. मस्त अशी एकदम टेस्टी बनते. बघा एकदम छान झालेली आहे. बघा नक्की करून बघा, चवीला एकदम मस्त बनते. छान भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते. बघा गॅस बंद केलेला आहे. भाजी छान तयार झालेली आहे. नक्की तुम्ही एकदा झटपट बनणारी एकदम टेस्टी अशी शिमला मिरचीची किंवा ढोबळी मिरचीची भाजी या पद्धतीने करून बघा. पण ही रेसिपी खूप आवडेल बघा. आणि तुमची पण भाजी एकदम टेस्टी एकदम छान बनणार या पद्धतीने. नक्की करून बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम टेस्टी चविष्ट मस्त अशी चमचमीत अशी आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.